नमस्कार, लिव्ह लाईफ चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी बनवणार आहे बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या। हा मी 2 किलो साबुदाणा घेतला आहे आणि 2 किलो बटाटे पण घेतलेले आहेत। तर मी याला संध्याकाळी 4ला पाण्यात टाकला होता आणि तो आता असा झालेला आहे, पूर्ण कोरला मी त्याला। आणि आता त्यात गरम पाणी घालते। जवळपास मी 2 लिटर पाणी गरम घालणार आहे त्यामध्ये। पाणी छान गरम येते, 2 लिटर घालणार आहे ते मी पूर्ण। आणि साबुदाणा पूर्ण मोकळा करून पुन्हा हलवून घेईल आणि मग रात्रभर तसंच राहू देईल। इथे बघा मी इतकं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 लिटर 2 किलो साबुदाण्याला। गरम पाण्याने साबुदाणा छान फुलतो आणि असा मऊ होऊन जातो सकाळपर्यंत। आता मी त्याला छान कालून झाकून ठेवते, मग म्हणजे सकाळी चकली करायला एकदम छान होईल तो। मग चकली आपली छान खुसखुशीत येते, नरम आणि। हे बघ, गरम पाणी टाकल्यामुळे साबुदाणा असा छान फुलला आहे। आता त्याला पूर्ण कोरून घेते मी आणि मग नंतर थोडा थोडा करून परतून घेईल। कढई घेतली आहे आणि त्यावरती आता तेल लावलेलं आहे थोडं, आणि गरम पाणी घालते आणि साबुदाणा परतून घेते। कारण रात्री आपण छान पैकी जास्त पाणी टाकलेलं असल्यामुळे साबुदाणा आपला ऑलरेडी फुललेला आहे। पण थोडा 1-2 मिनिटं परतल्याने आपली चकली छान अशी खुसखुशीत आणि नरम येते। थोडा थोडा करून आपण सर्व साबुदाणा परतून घेऊ। जास्त नाही परतायचं, फक्त 1-2 मिनिटं परतून घ्यायचा, म्हणजे मग चकली छान अशी फुलते आणि मऊ येते एकदम। बघा, साबुदाणा छान परतलेला आहे। गरम पाणी घातल्यामुळे परतायला वेळ नाही लागत आणि तो पटकन परतला जातो। आता मी काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व साबुदाणा परतून घेते। इथे मी 2 किलो बटाट्याला चांगला उकडून मॅश करून घेतलेला आहे। आता थोडं थोडं करून मिक्स करते। बटाटा मी आता या साबुदाण्यामध्ये घालते। बॅटर जास्त झाल्यामुळे थोडं अर्ध करून करणार आहे मी, कारण एकदम जमणार नाही। ही चटणी घालते, थोडं जिरं, चवीनुसार मीठ। आता छान मिक्स करून घेते। दोघं बटाटा वगैरे आणि साबुदाणा, त्यात जिरं, लाल तिखट आणि मीठ वगैरे असं छान कालून घेतलंय। लाल तिखट मी हे टाकलेलं आहे, आपल्या ज्या मिरच्या असतात हिरव्या आणलेल्या, आणि त्यात काही मिरच्या लाल होतात, काही त्या मी वाळवलेल्या आहेत आणि त्याचं ते मी चटणी करून घेतली आहे जाड बारीक। आणि हे बघा, बॅटर किती छान आपलं मिक्स झालेलं आहे, जेली सारखं झालेलं एकदम बॅटर। याच्या चकल्या छान स्मूथ येतात। बटाटाही मी गाळणीवर मॅश केला होता, त्याच्यामुळे त्यातही एकही लम्स नव्हती आणि चकल्या अशी छान पडते। बघा किती छान स्मूथ पडते चकली, दाबायलाही असं जोर नाही लागत आहे। या प्रकारे जर केलं तर मग जास्तही असल्या तरी दाबायला वेळ लागत नाही आणि चकली छान पडते। आहे छान, बघा किती छान कलर आलेला आहे, पाणीदार बिलकुल एकदम, आणि वाढल्यावरती एकदम छान दिसते ती। मी आता तुम्हाला तळून दाखवते।
बघा किती छान फुलून आलेली वर, कलरही छान आलेला आहे तिचा. हे बघा छान फुलली पण आहे आणि छान खुसखुशीत पण आलेली आहे, मऊ आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा आणि अशा प्रकारे तुम्ही चकली करून बघा आणि मला सांगा तुमची चकली कशी होते. तर धन्यवाद.